नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मागची जी व्हिडिओ मागच्या आठवड्यात अपलोड केली होती त्याच्यामध्ये एक कमेंट होती एका ताईंची की साडीच्या पदराचा उपयोग सांगा. तर साडीचा पदर तुमचा कसा आहे त्यावर हे राहणार आहे की साडीच्या पदराचा उपयोग कसा होणार आहे. जरीचा असेल तर खूप सारा उपयोग होऊ शकतो. जरीच्या साड्या असतील अशा पद्धतीच्या, तर हा एक पदर माझ्याकडे आहे. तर ह्या पदराचा मी वापर करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुमच्याकडे पदर कोणत्या कोणत्या पद्धतीचा आहे, जरीचा आहे, प्लेन आहे, कॉटन आहे, त्याप्रमाणे तुम्ही उपयोग करू शकता. इथे तर खूप सारे उपयोग आपण करू शकतो साडीच्या पदरापासून, वेस्ट न घालवता. तर खूप सारे खूप सुंदर सुंदर पाउचेस होतात किंवा पॉकेट होतात. तुम्ही जे बनवाल ते उत्तम होईल. तर त्याचाच आपण आता इथे वापर पाहणार आहोत. तर हा साडीचा पदर आहे आणि पूर्ण सुंदर शालू होता हा. तर ह्या शालूपासून मी वन पीस गाऊन बनवला होता आणि गाऊन सुद्धा खूप सुंदर झालेला, पण त्याची मी काही व्हिडिओ अपलोड केली नव्हती. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तो गाऊन दाखवलेला आहे. आणि हे बघा, मधला जो पोर्शन होता पदराचा, तर पाहू शकता पदर खूपच सुंदर होता. आणि जो शालू होता तो असा मरून कलरचा होता. आणि हा पूर्ण हे बघा आंबा कलर आहे हा. तर याचा वापर मी बॉडी पार्टसाठी केला होता. हे बघा, तर अशी डिझाईन होती मध्ये मध्ये पदराला. तर त्याची बाही बनणार नव्हती, बाही एकच बनली असती ह्या डिझाईनपासून, म्हणून मी बाही बनवली नव्हती. या पदरापासून बाही बनवली ती मरून कलरचीच बनवली आणि गाऊन पूर्ण मरून कलरचा बनवलेला होता. आणि ही डिझाईन आहे ती फ्रंटचा जो फ्रंट पोर्शन असतो गाऊनचा, बॉडी पार्टचा, त्याच्यासाठी मी ही डिझाईन पूर्ण उपयोग केला होता. तर ती शॉर्ट व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे बघा, मी थोडंसं तुम्हाला दाखवते तो गाऊन कसा होता तो, ही डिझाईन मी कुठे यूज केले. तर पाहू शकता हा बघा गाऊन. तर गाऊन पूर्ण मरून कलरचा होता आणि जो ही डिझाईन होती ती मी इथे फ्रंटला वापरलेली आहे, फ्रंट पॅनलला, आणि बॅक साईडला मरून कलरचाच वापर केलेला आहे. तर ही व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, गाऊनचा लुक तुम्हाला पूर्ण कळेल. तर असा मी वापर केला पदराचा. आणि एका पदरापासून दुसऱ्या साडीचा एक गाऊन केला होता, त्याचा सुद्धा पदर माझ्याकडे होता आणि माझ्या एका साडीला तो मॅच झाला. आणि साडीचा जो ब्लाऊज होता पूर्ण प्लेन होता, तर त्या पदराचा वापर मी ब्लाऊज शिवण्यासाठी केला होता, बॉडी पार्टसाठी. आणि बाही मी प्लेन कपड्याची बनवलेली होती. तो ब्लाऊज सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर पाहू शकता, हे बघा, हा पदरच उरलेला होता. ही डिझाईन दिसते प्रिंटेड, ही प्रिंटेड डिझाईन दिसते, तो पूर्ण पदर होता. आणि हा पदर माझ्या ह्या ब्लाऊजसाठी साडीला मॅच झालेला, म्हणून मी इथे हा पूर्ण बॉडी पार्ट आहे ब्लाऊजचा बॅक आणि फ्रंट, तो मी पदरामध्ये बनवला. आणि बाही मी साडीच्या कापडातली बनवली आणि परफेक्ट मॅचिंग झालं होतं. तर तुम्ही सुद्धा असा वापर करू शकता. जर मिक्स मॅच होत असेल तर असे ब्लाऊज सुद्धा बनवू शकता. तर ह्या ब्लाऊजची व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे, तर तुम्ही पाहू शकता. इथे मी पदराचा वापर केलेला आहे आणि इथे काट आलं होतं, ते पदरामधली थोडीशी बॉर्डर ती मी कमरेला घेतली आणि खूप सुंदर असा वापर करून पदराचा मी सुंदर असा ब्लाऊज बनवलेला होता प्रिन्सेस कटमध्ये. हे बघा, बॅक फ्रंट दोन्ही निघाले होते. तर पाहू शकता पदर कसा आहे. मधला पोर्शन दाखवलेला आहे मी की गाऊनच्या फ्रंट पार्टसाठी वापरलेला आहे. तर हे बघा, इथे एक डिझाईन उरलेली आहे. हे बघा, इथे ही डिझाईन उरलेली आहे. तर तिथं आपलं हँड पाऊच सुंदर होईल, हँड पर्स. तर मी तुम्हाला पट्टापट दाखवते, कारण सगळं शिवून दाखवायला शक्य होणार नाही. तर हे बघा, इथे हे ठेवून मी पॅच तयार करून घेतलेत आणि पटकन मी ह्याचं कटिंग करून दाखवणार आहे. तर इथे आपला हँड पर्स आपले आरामशीर होईल. आणि इथे थोडंसं कमी पडेल तर इथे मी जॉईंट लावणार आहे. आणि ही बॉर्डर घेणार नाहीये, फक्त हा स्पेस आणि हा स्पेस एवढंच घेणार आहे. हे बघा, हे मार्किंग केले, थोडंसं कमी पडतंय. तर इथे पॉकेटसाठी मी एक जॉईंट देईन. तर इथे एक हँड पर्स होईल. आणि इथे सुद्धा हे बघा, हे पाऊच बनवणार आहे, छोटंसं कॉइन पाऊच. तर ते सुद्धा ह्या स्पेसमध्ये बनतंय आणि खूप सारा उपयोग होऊ शकतो. तर आता उरलेल्या स्पेसमध्ये सुद्धा भरपूर सारे पाऊच होतील किंवा तुम्हाला जे बनवायचं आहे ते बनवता येईल. साईड पर्स बनेल,
छोट्या मुलींसाठी साईड पर्स सुद्धा बनवता येईल ह्या उरलेल्या कापडामध्ये. तर इथे आता मी मार्किंग करून कटिंग करून घेते आणि तुम्हाला हे 2 पाऊच मी पटकन शिवून दाखवणार आहे. तर पाहू शकता मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथे म्हटलं होतं आपण जोड द्यायचा आहे जॉईंट, तर ही बॉर्डरचा एक तुकडा कट करून घेतलेला आहे आणि अखंड असता तरी सुद्धा इथे कट करावंच लागलं असतं कारण पॉकेट बनवण्यासाठी. तर इथे मी दोन्ही साईडला चेन लावून घेणार आहे. तर तुम्हाला मेजर माहिती हवं म्हणून त्यासाठी सांगते. तर पूर्ण उंची आहे 12 इंचाची आणि जो सेंटरमध्ये आहे तर सेंटरला मी 9 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. हे बघा 9 इंच आणि ह्या साईडला मी दोन्ही साईडने अर्धा इंच कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे हे बघा इथे 8 इंचाचंच राहत आहे आणि मधलं आहे तर 9 इंचाची राहणार आहे. आणि इथे मी दोन्ही साईडने असं अर्धा इंच कट करून थोडंसं निमुळत करून घेतलेलं आहे. म्हणजे हे बघा सेंटरला थोडंसं आपलं जेव्हा सेंटर जोड हे बघा तर अर्धा इंच मी कट केलेलं आहे. तर इथे आपल्याला आता हे पहिल्यांदा मी बनवून दाखवते हँड पर्स. तर इथे आपल्याला हे म्हणजे जॉईंट आहे तिथे आपण चेन अटॅच करून घेऊया दोन्ही पीसला. तर इथे चेन अटॅच करून घेते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये कशी अटॅच करायची चेन जोडायची ते दाखवलेलं आहे. त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवणार नाही आहे. फक्त आयडिया पदराचा उपयोग काय हाच सांगण्याचा उद्देश आहे आणि कमेंट होती त्याचा हा रिप्लाय म्हणून ही व्हिडिओ बनवत आहे. तर इथे मी चेन लावून घेते. तर पाहू शकता हे बघा दोन्ही भाग एकमेकाला अटॅच झालेले आहेत. चेन सुद्धा लावून घेतली, रनर सुद्धा टाकलाय. तर इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर इथे मी कॅरी बॅगचाच वापर करते. तर हे जोडून घेते आणि आपली हँड पर्स सुंदरशी तयार होईल. तर चारी साईडने जोडून घेते. तर पाहू शकता हे बघा अस्तर अटॅच झालेला आहे आणि इथे आपला एक पॉकेट सुद्धा तयार झालेला आहे. तर आता इथे सुद्धा आपल्याला चेन लावून घ्यायची आणि इथे सुद्धा चेन लावून घ्यायची. तर पाहू शकता ही सुद्धा चेन लावून रनर लावून घेतलेला आहे. आता पलटी करून आपल्याला स्ट्रेट शिलाई करायची आहे किंवा इथे स्पेस सुद्धा देऊ शकता 1 इंचाचं 2 इंचाचं अंतर ठेवून. तर हे पलटी करून शिलाई करते. तर पाहू शकता पूर्ण आपली पर्स तयार झालेली आहे. तर हिला मी सरळ करते आता म्हणजे पलटी करते. तर पाहू शकता हे बघा उरलेल्या पदरापासून खूप सुंदर अशी आपली हँड पर्स तयार झालेली आहे. मोबाईल आरामशीर राहील. तर हे बघा आणि हे एक पॉकेट. तर पाहू शकता छान पॉकेट तयार झालेला आहे. तर इथे सुद्धा आपला फोन राहील, पैसे सुद्धा राहतील. तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे. बॅक साईड सुद्धा पाहू शकता. तर दुसरा आपण कॉइन पर्स पाहूयात म्हणजे कॉइन पाऊच पाहूयात. तर त्याच्यासाठी हे मी याचं सुद्धा मेजर सांगते. फुल व्हिडिओ आहे तर ती पाहू शकता. हे बघा 6.5 इंचाचं हा घेतलेला आहे आणि सेप देऊन घेतलाय आणि इथली उंची रुंदी आहे ती 4.5 इंचाची. तर हा एक पीस काढलाय तो पण 4.5 बाय 4.5 इंचाचा आहे. हे तर खूपच सोपं आहे. हे बघा इथे ठेवायचं आहे. आता याच्या फिनिशिंगसाठी मी अजून एक अस्तरचा तुकडा घेतलाय आणि बस एक शिलाई करायची आहे. तर पाहू शकता हे बघा पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. तर हे सरळ करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे बघा कॉइन पाऊच सुद्धा सुंदरसं झालेलं आहे. बॅक साईड पाहू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे. हे बघा खूप सारे चिल्लर राहते. तर लॉंग व्हिडिओ आहे तर तुम्ही पाहू शकता. हे बघा कटिंग शिलाई अगदी सविस्तर आहे ह्या पाऊचची. तर ती व्हिडिओ पाहू शकता. हे बघा फोल्ड केल्यावर असं सुंदरसं आपलं कॉइन पाऊच तयार झालेला आहे आणि उरलेल्या पदरापासून खूप छान उपयोग करून दाखवलेला आहे. तर पाहू शकता हे बघा अजून सुद्धा थोडासा पदर उरलेला आहे आणि खूप सुंदर आहे. तर मी अजिबातच टाकणार नाही हे याचा सुद्धा उपयोग करेन. तर मागच्या आठवड्यात जी व्हिडिओ दाखवले मोबाईल पाऊचची तर ह्या बॉर्डरमध्ये तसाही पाऊच बनवू शकता. इथे जो हे कापड उरलेलं आहे तिथे तुम्ही अशी साईड पर्स सुद्धा बनवू शकता. हे बघा या पर्सची सुद्धा लॉंग व्हिडिओ आहे तर ती पाहून तुम्ही पदराचा असा वापर करू शकता. तर इथे हे थोडं कापड आहे त्यात मी ही अशी पर्स बनवेन. हे बघा खूप सुंदर अशी. तर अशी किंवा ह्या बॉर्डरचा अजूनही उपयोग तुम्ही हे बघा असे छोटे छोटे पाऊच बनवण्यासाठी सुद्धा करू शकता. हे बघा तर ह्याचाही करू शकता. हे बघा ही समोसा पर्स छोटीशी दाखवली कॉइन तिचा सुद्धा वापर करू शकता ह्या बॉर्डरसाठीचा. तर खूप असे उरलेल्या पदराचे खूप खूप छान छान उपयोग करता येतात.
तर पाहू शकता हे बघा, ही पिशवी सुद्धा मी ना पदराचीच उरलेली केलेली आहे. जर कॉटनचा पदर असेल कॉटनच्या साडीचा तर तिची अशी पिशवी सुद्धा बनवू शकता एक गाठीची. तर ही व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे. हे बघा, हा पदर होता साडीचा, तर त्याच्यापासून पिशवी बनवलेली आहे. हे बघा, ही सुद्धा पिशवी बनवलेली आहे. हा सुद्धा साडीचा पदर किंवा ब्लाऊज पीस असेल न वापरातला तर तुम्ही असाही उपयोग करू शकता. तर पाहू शकता पदराचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवलेला आहे आणि खूप साऱ्या तुम्हाला आयडिया दिलेल्या आहेत. म्हणजे उरलेल्या पदरापासून काय बनवायचं. तर खूप सुंदर असे पाउचेस किंवा पर्सेस बनवू शकता तुम्ही आणि सेलही करू शकता. म्हणजे यापासून कमाईसुद्धा होते. जर जरीचं काठ वगैरे असेल पदराला म्हणजे बॉर्डर वगैरे तर त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या पाऊच पर्स बनवू शकता आणि सेलही करू शकता. तर ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, हाईप आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.